बांधवांनो, आपल्याला हा महाराष्ट्र खरं म्हणजे हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. आणि म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचं काम करतात. म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे. परंतु अचानक नैसर्गिक आपत्ती येते, कौटुंबिक आर्थिक संकट आल्यावर ते लगेच हवालदिल होता. तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात आणि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा आत्महत्येचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र सगळ्यांचंच, कुणाला हे भूषणावं नाहीये. शेतकरी एक जरी आपण आत्महत्या वाचवू शकलो तर त्या कुटुंबाला आपण देशोधडीला लागण्यापासून वाचवू शकतो. आणि म्हणून हे चित्र जे आपण पाहतो तर सगळ्या माझ्या सकट सगळ्यांचंच, आपण सगळे कष्टकरी शेतकरी कुटुंबामधून आपण जन्माला आलेलो आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाचं मन विषण्ण होतं. आणि म्हणून आपल्याला वाटतं की आपल्याच कुटुंबातला एखादा घरातला कोणी आपण गमावलाय काय. मी जेव्हा विरोधी पक्ष नेता होतो त्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मी भेट देत होतो, त्यावेळेस मी भेट देताना माझा स्वभाव आहे की आपण त्यांना मदतही करत होतो, ती छोटी मोठी काही असेल. परंतु जेव्हा त्याच्या घरात गेल्यानंतर त्याचे जे धान्याचे डबे पाहत होतो त्याच्यामध्ये भुजबळ साहेब काही नसायचं. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जीवन हलाखीचं, आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या, त्या कर्ज बाजारी असेल, त्याच्यामध्ये आणखी काही कारणं असू शकतील. परंतु जी परिस्थिती आहे तर आपल्याला ही बदलायची आहे. आणि म्हणून शेतकरी बांधवांनी हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्या इतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे की रडायचं नाही तर लढायचं. ही शिकवण त्यांनी दिली आहे, आम्ही ती पुढे नेतोय. आणि शिवछत्रपतींची शपथ आहे सगळ्यांना, तुमचा तोला मोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका, आत्महत्या करू नका. मी देखील तुमच्यासारखाच एक रांगड्या मनाचा सरळ साधा माणूस आहे. मला तुमच्या वेदनातून, या सावकारी दुष्ट चक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं. आणि म्हणून हे सरकार सतत 24 तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे याची खात्री बाळगा. जीव देणं बंद करूया, जीव लावूया एकमेकांना. चला नव्या सूर्याची नवी किरण गाठीशी बांधूया आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया. एवढंच मी या प्रसंगी शेतकऱ्यांना एक भावनिक एक त्यांना आव्हान वजा विनंती करतो. सगळ्यांनीच आपापल्या सूचना या ठिकाणी केलेल्या, सगळ्यांचा उहापोह करता आला नसेल परंतु प्रत्येकाची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. अध्यक्ष महोदय, अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ, अवेळी पाऊस, बेमोसमी पाऊस, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीला महाराष्ट्र दरवर्षी तोंड देतोय. नवीन सरकार आलं की त्यांच्या समोरचं देखील हे पहिलं काम निसर्गाने झोडपलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना जितकी शक्य होईल तितकी मदत करणं हे असतं. आणि ते प्रत्येक सरकारचं एक कर्तव्य म्हणूनच सगळ्यांनीच पार पाडायचं असतं. राज्यात जून पासून आतापर्यंत सरासरीच्या 121.80% पाऊस आज झालेला आहे. आणखी पावसाचे आणखी 1-1.5 महिना बाकी आहे. अगदी सप्टेंबरच्या शेवटपर्यंत, कधी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत देखील पाऊस या ठिकाणी पडतोय. आपण म्हणालात ते बरोबर आहे. हे सगळं चक्रीवादळ, निसर्ग वादळ, तोक्ते वादळ, हे खूप वादळ जे आहेत नवीन नवीन नावाची, आणि जे काही ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, या सगळ्या गोष्टी यामुळे सगळा परिणाम होतोय. याच्यावर देखील निश्चितपणे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स,
प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या सगळ्या गोष्टी आपल्याला सिरियसली गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. त्या बाबतीमध्ये देखील एक स्वतंत्र आपल्याला उपाययोजना, स्वतंत्र चर्चा आणि बऱ्याच काही त्याच्यातल्या लोकांच्या बरोबर त्यांची मतं निश्चितपणे आवश्यक आहे. मागील सरकार 2019च्या शेवटी सत्तेवर आलं, त्याही वेळेस सरकार समोर या संकटातून मार्ग काढण्याचं आव्हान होतंच. त्यावेळेस देखील तोक्ते, निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आणि त्यावेळेस देखील त्या सरकारमध्ये मी देखील होतो. उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री देखील अजितदादा होते आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण अनेक ठिकाणी देखील पाहणी केली, स्वतः भेटी दिल्या, प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानंतर मदत देखील आपण त्यावेळेस जाहीर केली. विरोधी पक्षाचं काम सरकारवर टीका करणं असतं, पण सरकार काही चुकत असेल तर नक्की त्यावर बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. त्यांनी जरूर ते केलं पाहिजे. मी देखील विरोधी पक्ष नेता होतो, परंतु सकारात्मक भूमिका जेव्हा सरकार घेतं, किंबहुना शेवटी अशा प्रकारचे प्रसंग येतात, वादळे येतात, शेतकरी बळीराजा संकटात सापडतो, त्यावेळेस मात्र आपण ही आणि संकट जी आहेत, अध्यक्ष महोदयांनी म्हटल्याप्रमाणे हे वारंवार महाराष्ट्रावर येत आहे. पूर्वी जून महिन्यात 7 जूनला पाऊस सुरू व्हायचा, बरोबर तो 4 महिन्यात संपायचा. आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि त्यामुळे सर्वजण निसर्गाच्या जो काही कोप आहे त्याला शिकार बनलेल्या लाखो शेतकऱ्यांना मदतीचा जो प्रयत्न आहे, यामध्ये सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. टीका करावी, पण ती विधायक टीका असावी असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामध्ये कुठलंही राजकारण असू नये. पूरग्रस्त भागामध्ये मी आधी गेलो का आणखी कोणी गेलं हा विषय महत्वाचा नाहीये. आपण कसे पोहोचलो, शेवटी आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे दोन्ही रथाची दोन चाकं आहेत. शेवटी जेव्हा सरकार काम करत असतं त्यावेळेस काही त्रुटी राहून जातात, काही सर्वज्ञानी सगळे नसतात, परंतु काही काम राहून गेलं तर नक्की ते सुचवण्याचा अधिकार विरोधी पक्षाला नक्की आहे. आणि म्हणून यामध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये टीका करण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा विधायक सूचना जर विरोधी पक्षाने केल्या तर नक्कीच त्याच्या सूचनांचा आदर केला जातो. आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मी समजून घेत असतो, मी जास्ती कमी बोलतो, जास्ती ऐकतो, माझा एक सवय आहे. कारण कुठल्याही विषयाची माहिती करून घेणे याच्यामध्ये काही गैर नाहीये. सगळं आपल्याला माहित आहे, समोरच्या माणसाला माहित नाही असं काही विषय माझ्या डोक्यात कधीच नसतो. किंबहुना आमचे उपमुख्यमंत्री महोदय आहेत, बऱ्याचशा ठिकाणी गेलात, आपणही पाहणी केली आणि त्यावर आपण एकत्र देखील काम केलेलं आहे. मी मुख्यमंत्री असो किंवा नसो, म्हणजे पूर्वी आपल्या सोबत आपण होतो, त्यावेळेस मी काय मुख्यमंत्री नव्हतो, परंतु तरी जरी जेव्हा जेव्हा जिथे जिथे कुठे संकट आलं, मग ते कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, चिपळूण असेल, महाड असेल, भास्करराव इकडे आहे, काय परिस्थिती निर्माण झाली होती महाड चिपळूण मध्ये आपल्याला सगळ्यांना माहित आहे. त्याचबरोबर सातारा, पाटण, किंबहुना कुठेही म्हणजे अगदी राज्याच्या बाहेर जे महालक्ष्मी एक्सप्रेस असेल, किंबहुना राज्याच्या बाहेर अगदी मी आठवण सांगतो की केरळला देखील मोठ्या प्रमाणावर महापूर आला होता. पण आमचे जे कार्यकर्ते होते, आपल्या ठाण्यातले, मुंबईतले राहणारे काही लोक होते, हिमाचल प्रदेश तेव्हा आपले राज्यपाल महोदय त्यांच्या उत्तराखंड मध्ये, कारण आपले जे काही या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे लोक आहेत आपल्या सोबत काम करतात, त्यांची भावना असते आपल्याकडून देखील मदत केली पाहिजे. सरकार काम करत असतं. आता आम्ही गुवाहाटीला होतो, त्यावेळेस तिथे पूर होता, काही लोकांनी खूप टीका केली, तिथे मजा मारायला गेले, हे करायला गेले, परंतु दादा आम्ही तिथे
त्या महापुरासाठी देखील फुल ना फुलाची पाकळी 50 लाख रुपयाची महापुराला मदत केली तातडीने. आम्ही संवेदनशील आहोत. असं नाही की म्हणजे तुम्ही काही संवेदनशील नाही असं म्हणण्याचा माझा उद्देश नाही, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण राजकारण राजकारण. आता रोज इथे जे काही तुम्ही बोलता आम्ही त्याच्यापेक्षा डबल टिबल चौबल बोलू शकतो. आमच्याकडे सगळ्यांचा चिट्टा आहे, कारण मी तुमच्याबरोबर काम केलेलं आहे. चिट्टा सगळ्यांचा आहे, पूर्ण एक एक काढू शकतो आम्ही. परंतु आम्हाला कामाने उत्तर द्यायचं आहे, आम्हाला उत्तर कामामधून द्यायचं आहे. परंतु एक टॉलरेट करायची सीमा असते, एक मर्यादा असते. मर्यादाच्या पलीकडे गेल्यानंतर कोणी कुणाचाही मुलाहिजा ठेवत नाही. मला राजकारण करायचं नाही, परंतु जे मी ऐकतोय रोज, मी जे पाहतोय, यावरून मला हे बोलणं या ठिकाणी आवश्यक वाटतं. सगळं आहे, प्रत्येकाचं सगळ्याच गोष्टी असतात. प्रत्येक माणूस काम करत असताना कुठं ना कुठं काहीतरी त्याच्याकडून राहून गेलेलं असतं, परंतु ते शोधण्याचं काम मी करत नाही. परंतु ती वेळ माझ्यावर कोणी आणूही नये असंही माझं या ठिकाणी आपल्याला सांगणं आहे. म्हणजे काय मी काय इशारा बिशारा तुम्हाला कोणाला देत नाही, इशारा देणारा मी माणूस नाहीये. मी एक आजही मुख्यमंत्री माझ्या पद डोक्यात नाहीच आहे. मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. भुजबळ साहेब, रात्री मी 3:30 वाजेपर्यंत लोकांना भेटलो, सकाळी मी 7 वाजता ब्रीफिंग घेतलेलं आहे. त्यामुळे मला काही याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आम्ही दोघंही, देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांचं काम पाहिलंय. 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत कुठला